एक इंस्टाग्रामवर वारी ते का आजोबांचा व्हिडिओ खूप गाजला भारुडाचा. कोणता? येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. हा येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. मग या भारुडाचा अर्थ बघूया. नाथ महाराजांनी एक येडका नावाचा भारुड लिहिलाय. एक नाथ महाराज म्हणतात, येडका मदन तो केवळ पंचानन आणि येडका मदन तो केवळ पंचानन. येडका आपण पहिलीपासून ऐकत आलोय. काय? ए ए येडक्याचा. येडका म्हणजे काय? मेंढा, टक्कर देणारा मेंढा. मदन म्हणजे वासना, शरीरातील वासना, काम, विषय. आणि पंचानन म्हणजे सिंह, सिंहासारखा गुरगुरत टक्कर देणारा मेंढा. मग नातानी या येडक्याला, बारीक आहे का बरं का, या येडक्याला, मेंढ्याला काम रूपी येडका, मदन रूपी येडका, वासना रूपी येडका म्हटलंय. मग आता बारीक आहे का, मग या वासना रूपी येडक्यानं, मदन रूपी येडक्यानं धडक आतापर्यंत कुणा कुणाला दिली? वासनेनं धडक कुणाला दिली? बारीक आहे का, धडक मारली शंकरा. त्या वासनेनं शंकराला सुद्धा सोडलं नाही. एकनाथ महाराज म्हणतात, धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. ब्रह्मयाचा म्हणजे ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाला तर त्या येडक्यानं अशी धडक दिली, वासनेनं अशी धडक दिली, ब्रह्मदेवाची वासना स्वतःच्या मुलीवरती गेली. इथे एकनाथ महाराज म्हणतात, धडक मारली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने. म्हणून येडका मदन, येडका मदन, येडका मदन तो केवळ पंचानन, 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 येडका मदन तो केवळ पंचानन. हो रे, हो रे, हो. मग एकनाथ महाराज म्हणतात, या वासनारूपी येडक्यानं, कामरूपी येडक्यानं, विषयरूपी येडक्यानं अजून धडक कुणाला मारली? धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा. रावण सगळ्यांना माहिती आहे, तात्या रावण सगळ्याला माहिती आहे. रावणाची सोन्याची लंका होती. रावणाचं सगळं ओके मध्ये चालू होतं, ओके. पण रावणाला त्या येडक्यानं धडक दिली, सीतामाईवर नजर गेली आणि सोन्याची लंका राख झाली. म्हणून प्रमाण आहे, वासनेच्या संगे जाऊ नको मना, पाहत्या रावणा कैसे झाले. मग या येडक्यानं धडक कुणाला दिली? बारीक आहे का, धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा. दुर्योधन द्रौपदीला मांडीवर बस म्हणत होता, भीमाना गदा मारली. दुर्योधना मारली गदा, घेतला प्राण. मग येडक्याच्या धडकेत काय झालं? एकनाथ महाराज पुढच्या चरणात म्हणतात, भस्मासुर मुकला प्राणाशी. या मदन रूपी, विषय रूपी, काम रूपी, वासना रूपी येडक्याच्या धडकेत भस्मासुराला मरावं लागलं. त्याचा विषय असा आहे, भस्मासुराने शंकराची तपश्चर्या केली, शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि वरदान मागून घेतलं, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन, भस्मासुरानं ज्याच्या डोक्यावर हात ठेवील तो माणूस भस्म होणार. आणि एक दिवस भस्मासुरानं पार्वतीला पाहिलं, भस्मासुराची वासना जागृत झाली आणि शंकराला मारण्यासाठी भस्मासुर प्रयत्न करू लागला. विष्णूनं मोहिनी रूप, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं. ती सुंदर स्त्री भस्मासुरा पुढे गेली. भस्मासुराला कळलं नाही, ओ बुलाती है मगर जाने का नाही. भस्मासुर घायाळ झाला. त्या सुंदर स्त्रीनं सांगितलं, मी जसं नाचते तसं नाच. भस्मासुर म्हणला ओके चालेल. ती सुंदर स्त्री नाचायला लागली. भस्मासुरी तिचं बघून नाचायला लागला. त्या सुंदर स्त्रीनं नाचता नाचता तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवला.
भस्मासुराने नसता नसता स्वतःचा हात डोक्यावर ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. कशामुळं? वासनेच्या नादाला लागल्यामुळं. एकनाथ महाराज म्हणतात, भस्मासूर मुकला प्राणाशी, तीच गती झाली वालीशी. वाली सुग्रीवाचा भाऊ वाली, त्या वालीची वासना सुग्रीवाच्या बायकोवर पडली. श्रीरामानी त्या वालीचा वध केला. म्हणून इथं म्हणायचं आहे, या येडक्याच्या धडकेत काय झालं? भस्मासूर मुकला प्राणाशी, तीच गती झाली त्या वालीशी. विश्वामित्रासारखा ऋषी, ज्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली, ते विश्वामित्र ऋषी, रंभेने एका सेकंदात त्या ऋषीची तपश्चर्या मोडली. म्हणून इथं नाथ महाराज म्हणतात, विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने, मग शुकदेवानी ध्यान धरोनी. हा येडका, कामरूपी येडका, वासनारूपी येडका धडक मारत सुटला होता. शंकराला धडक दिली, ब्रह्मदेवाला धडक दिली, नारदाला, दुर्योधनाला, रावणाला, इंद्रचंद्राला, सगळ्यांना धडक दिली. कुणालाच येडका आवरता आला नाही. मग एकनाथ महाराज म्हणतात, शुकदेवानी मात्र तो येडका आवरला आणि बांधून टाकला. आतापर्यंतच्या इतिहासात 4 जणांनी हा वासनारूपी येडका बांधलाय. कोण? शुक, भीष्मा, हनुमान आणि कार्तिक स्वामी. या 4 जणांनी हा मदन रूपी येडका बांधून टाकला. मग एकनाथ महाराज या भारुडाचा शेवट करतात. शुकदेवानी ध्यान धरोनी, येडका नला कळोनी, एका जनार्दनी चरणी बांधिला जेने. तात्या, या भारुडाचा सार तात्पर्य असा आहे, अरे शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, रावण एवढी महान तपस्वी लोक त्या येडक्याच्या धडकेत घायाळ झाली, हतबल झाली. मग तुम्ही आम्ही माणसं आहे दादा. मग या कलियुगात सुद्धा तो येडका धडक मारत सुटलाय. मग आम्हाला नसरापूरमध्ये घडलेलं 3 वर्षाचं बाळावर अत्याचार झालेलं प्रकरण ऐकायला येतं. यज्ञ नावाच्या बाळाचं प्रकरण ऐकायला येतं. कशामुळं? या वासनारूपी येडक्यानं धडक दिल्यामुळं हा प्रकार झाला दादा. मग हा वासनारूपी येडका जर बांधायचा असेल तर काय करावं लागेल? मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न करून त्या भगवंताचं नामस्मरण जोपर्यंत आपण करणार नाही, तोपर्यंत तो मदन रूपी येडका बांधता येणार नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, शुकदेवानी ध्यान धरोनी, येडका नला कळोनी, एका जनार्दनी चरणी बांधिला जेने. मग येडका मदन, येडका मदन, येडका मदन तो केवळ पंचानन, 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 येडका मदन